देवाच्या नामामध्ये श्रीराम जय राम दो अक्षर का प्यारा नाम। श्रीराम जय राम दो अक्षर का प्यारा नाम। राम नाम के जपने से ही राम नाम के जपने से ही बन जाते सब बिगड़े काम। जय जय राम जय श्री राम जय राम जय श्री राम दो अक्षर का प्यारा नाम। श्रीराम जय राम दो अक्षर का प्यारा नाम। राम नाम के जपने से ही राम नाम के जपने से ही बन जाते सब बिगड़े काम। म्हणून म्हणा श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम। दो अक्षर का प्यारा नाम यार, प्यारा नाम दो अक्षर का राम नामाचं ज्यांनी चिंतन केलं ना महाराज, अरे भिल्लांच्या कुळामध्ये जन्माला आलेली शबरी मैया होती, पण शबरीचं ते भजन एवढं होतं महाराज, स्वार्थ नव्हता हो की देवा मी तुझं भजन करते पण मी झोपडीत राहते मग माझा बंगला होऊ दे, असं भजन नव्हतं। देवाकडे काहीच मागायची गरज नाही बाबांनो। देवा आपण देवाकडे मागतो, आपल्या मागणीपेक्षा देवाची योजना हजार पटीने श्रेष्ठ असते, पण त्याच्या अगोदर आपण तिथं अगोदरच मागून बसतो की देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे। भगवंताची भक्ती करत असताना महाराज त्याच्याकडे काहीच मागू नका, कारण ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी देणारा तो भगवान परमात्मा। कुठे काय कमी आहे आणि कुठे काय जास्त आहे, कसं काढून घ्यायचं आणि कुठे कसं द्यायचं हे त्याला चांगलं ठाऊक आहे बाबांनो। आणि म्हणून सांगेल जाखो खैर साया मार सके ना कोय चाहे सब जग बैरी होय। अरे डोक्यामध्ये केसाची संख्या कमी आहे, याच्या 10 पट दुश्मन असू द्या, पण भगवान परमात्मा जर पाठी राखा असेल ना तर बालन बाका होता उसका रक्षक दया निधान। मारनी वाला देव राखितया मारिल कोण, देव राखितया मारिल कोण, नमोने काटा हिंडतावन, नमोने काटा हिंडतावन। देव राखितया मारेल कोणा, देव राखितया मारेल कोणा, नमोने काटा हिंडतावन, नमोने राधा हिंडता पवन। देव राखितया देव राखितया मारिल कोण, नमोने काटा हिंडतावन, नमोने काटा हिंडतावन। हे देव राखितया मारेल कोणा, देव राखितया मारेल कोणा, मोडे काटा हिंडतावन, मोडे काटा हिंडतावन। देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावण। तुम्ही म्हणता मग देवाचं नाव घेऊन उद्यापासून काय काट्यावर चाललं का आम्ही? बाबांनो देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावण। मारनी वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। पालन बाका होता उसका, पालन बाका होता जिसका रक्षक दया निधान। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान। मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, बालन बाका होता जिसका रक्षक दया निधान। आणि म्हणून बाकी नाव बाकी बडबड करण्यापेक्षा हरी देता हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला। काही म्हणतात महाराज तुम्हा महाराज लोकांचं काय आहे, मागण पुढं चढ तडतडन फुपटा उडण गोसाई रड, तुम्हाला येवं मागे पुढं कोण नाही, आमचं बाकी आम्हाला सगळं बघावं लागतं। पण तुम्ही जे बघता ना बाबांनो ते काही तुमच्या सोबत येणार नाही आहे। संपत्ती 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 ही फार मोठी पुंजी नाही आहे, जगतामध्ये सर्वात मोठी पुंजी कोणती असेल तर ती आहे आचरण नावाची पुंजी। विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठला रामचंद्र प्रभू ज्या वेळेला वनवासाला निघाले महाराज कौशल्या मातेच्या समोर येतात. कौशल्या मातेनं सांगितलं होतं राघवा अरे काय सांगू बाळा माझी अवस्था कशी आहे द्विधा अवस्था आहे. माझ्या पुढे धर्म पण आहे आणि माझ्या पुढे ममता पण आहे पण मला ममता नको आहे मला माझा धर्म महत्वाचा आहे. राघवा अरे अयोध्या आज तुला अयोध्येचं सुख सोडून वनवासामध्ये जावं लागतंय. तू वनवासामध्ये निघाला अयोध्येचं सुख सोडून पण लक्षात ठेव राघवा या जन्मदाता तुझ्या कौशल्या मातेचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. अरे एका अयोध्येचं सुख सोडलंय तू पित्याच्या वचनासाठी. मातृदैव भव पितृदैव भव. आजकाल फार भयानक परिस्थिती आहे महाराज. बाप दोन शब्द बोलला की पोरं त्या ठिकाणी चबर चबर बापाला उलट बोलतात आणि पुन्हा मग महाराज लोकांना म्हणतात तुम्हाला काय आहे माहिती का महाराज आमचं म्हातारं लय बेकार आहे. अरे तुमचा म्हाताऱ्याचा काय विचार करता काय आहे तुमच्याकडे कोणती कला आहे काय गुण आहे. महाराज 10 वेळा गाडी घेऊन रोडवर आपटतं पुन्हा म्हणतं बाप बोललं. अरे बाप बोलला काय बोलला तुमचा बाप. हे विश्व ज्याच्या सत्तेनं चालतं अयोध्येचा राजकुमार प्रभू रामचंद्रजी पित्यानं सावत्र आईला दिलेलं वचन होतं महाराज प्रभूच्या काही मातेला आणि त्या वचनपूर्तीसाठी अरे पित्याच्या एका वचनपूर्तीसाठी 14 वर्ष वनवासात जाणाऱ्या रामरायाचे आम्ही वंशज आहोत. 2 शब्द बोलल्यानं काय फरक पडतो बाबा. म्हणून आपल्या मुला मुलींच्या हातामध्ये पाश्चिमात्य देशाची संस्कृती देण्यापेक्षा रामायण महाभारत श्रीमद भागवत झाशीच्या राणीचं चरित्र द्या महाराणी पद्मिनीचं चरित्र द्या महाराणा प्रतापांचे चरित्र द्या छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र द्या राष्ट्रमाता जिजाऊ माऊलीचं चरित्र द्या. पण आमच्या माऊल्या अशा हुशार महाराज पुरी निघाल्या बाहेर की पुरीच्या हा पर्स मध्ये 2-3 हजाराच्या मेकअप किट तुम्ही टाकून देता. मला सांगा तुम्ही 3 हजाराची मेकअप किट पुरीच्या पर्स मध्ये टाकून देता. एखाद्यानं चौकात छेड काढली तर मेकअप किट थोबाडावर फेकून हाणल का. ती रक्षण करेल का. ती रक्षण नाही करणार ती मेकअप किट तिचं भक्षण करेल. म्हणून सांगून जाईल माझ्या माता माऊल्यानं त्या मुलीच्या पर्स मध्ये मेकअपच्या किट देण्यापेक्षा प्रत्येक आईनं त्या मुलीजवळ एक शस्त्र दिलं पाहिजे जेणेकरून कुठल्याही नराधमाची त्या आई बहिणीकडे वक्र दृष्टीने बघण्याची हिंमत होणार नाही. विठ्ठल विठ्ठल विषयाला होता रामप्रभूचा महाराज वनवासासाठी निघाले. राम प्रभू बरोबर जनक नंदिनी जानकी सीता माता सुद्धा निघाल्या होता. माझ्या माता माऊल्यांनो व्हॉट्सअपचे मोबाईल देणाऱ्यांनो अवश्य आणि आवर्जून एवढेच वाक्य तुम्ही कीर्तनातले घेऊन जा. तुमच्या पुरीच्या जीवनाचं सोनं नाही परी झाल्याशिवाय राहणार नाही. महाराज रामप्रभू निघाले. रामप्रभूच्या बरोबर जानकी माता निघाल्या. एका राजकुमाराची कन्या होती. आता एखादी महाराज जास्त शिकलेली पोरगी गावाकडे देऊ द्या बरं. ती मुलगी सांगत असते माझ्या पप्पांच्या घरी ना बंगला होता मग मला शेतातलं काम येत नाही. अगं जिजाऊच्या लेकीने म्हणावं मला शेतातलं काम येत नाही. झाशीच्या राणीच्या वंशाच्या आहात आपण जिजाऊच्या लेकी आहात आणि आपण म्हणावं मला हे येत नाही ते येत नाही. उलट खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. कोणतंही काम आमच्या समोर द्या. आम्ही जिजाऊच्या लेकी आहोत आम्ही तत्पर आहोत. प्रसंगी त्या ठिकाणी रणांगणात लढता सुद्धा आलं पाहिजे. चुलीवर स्वयंपाक देखील मुलींना आला पाहिजे. हे येत नाही ते येत नाही ही आपली संस्कृती आहे का. म्हणून त्या ठिकाणी सांगून जाईल जानकी माता एक राजकुमारी होत्या महाराज. बघा बरं तेव्हाची राजकुमारी ना आता एखाद्या डॉक्टर इंजिनियरची मुलगी विचार करा ना तुम्ही कुठे आहे. एक राजकन्या होत्या एक राजसून होत्या आणि विश्वाच्या मालकाची पत्नी होती महाराज. रामप्रभू निघाले. रामप्रभूने सांगितलं जानकी अगं तू राजवैभवात वाढलेली कन्या आहे राजवैभवात नांदलेली सून आहे. तू वनवासासाठी निघाली. वनवासामध्ये खाण्यापिण्याची व्यवस्था नाही आहे. अणवानी पायानं चालावं लागणारा हिंस्र पशु असतात राक्षस असतात. जानकीने सांगितलं नाही प्रभू जेथे राघव तेथे सीता निरोप माझा कसला घेता. प्रभू हिंदुस्थानची खानदानी नार होती महाराज. सांगितलं प्रभू नाही मी थांबणार नाही इथं. जानकी प्रतिबंध केला रामप्रभूनं. ठीक आहे तुला यायचं आहे ना तर एक काम कर तुझ्या माहेरातनं काही सुविधा घे. सासरनी तुला मोकललं ना आता 14 वर्षासाठी मी निघतो आहे म्हणून माझ्याकडे काहीच नाही आहे. तुझ्या माहेरात मी तुला काही सुविधा घ्यायची असेल तर तू मागून घेऊ शकते. प्रतिबंध नव्हता. किंवा तुझ्या सासरकडनं काही मागायचं असेल तर मागून घे. जानकीनं काही उत्तर दिलं होतं. सांगितलं होतं हे प्रभू ना मुझे मायके की सुविधा स्वीकार है ना मुझे ससुर की सुविधा स्वीकार है. मुझे तो विश्व कल्याण का सिद्धांत स्वीकार है और विश्व कल्याण के हेतु एक